नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत। ही माहिती सरकारने दिलेली आहे। अर्ज करण्याच्या आता जर पाहिले तर फक्त दोन पद्धती आहे। त्या दोन पद्धती नक्की कोणत्या आहेत, सरकारने काय माहिती दिलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ज्या महिलांना शक्य नाही अशा महिलांसाठी ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ऑफलाईन नोंदणीसाठी माता भगिनींनी आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा व शहरी भागातील महिलांनी ऑफिसरशी संपर्क साधावा असे सांगण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर मी तुम्हाला एक अर्ज देतो, तो अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज भरून तुमच्या शेजारील महिला अंगणवाडी सेविका आहे किंवा ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे। त्यानंतरच ते फॉर्म ऑनलाईन भरून देतील असे सांगण्यात आलेले आहे। आणि शहरी भागामध्ये महिला वॉर्ड ऑफिसर आहेत तेथे जाऊन हा फॉर्म जमा करायचा आहे। हा जो काही फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून तो भरायचा आहे। जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर हा फॉर्म भरून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडे जमा करून तो ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर नारी शक्ती दूत ॲप आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून तेथून तुम्ही भरू शकता। अशा दोन पद्धतीने हे फॉर्म भरू शकता। नारी शक्ती ॲपमधून तुम्ही भरू शकता किंवा शेजारील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।